जिल्हा परिषदेची ही माध्यमिक शाळा असून तालुक्यातील 2 नंबरची शाळा आहे। या ठिकाणून आतापर्यंत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी शाळेतून बाहेर पडलेले आहेत। आतापर्यंत MPSCचे जवळजवळ 7 ते 8 विद्यार्थी या शाळेचे तयार झालेले आहेत। आधी सेवेमध्ये सुद्धा पुष्कळ प्रत्येक घरातून 1-2 कर्मचारी आहेत। तर या शाळेची गुणवत्ता अलीकडे कमी होत चाललेली, त्याचं कारण शासनाची उदासीनता, वेळेवर पदं न भरणे, दर्जेदार शिक्षक न देणे। या ठिकाणी प्राथमिक पदवीधराचे जे मंजूर पदं आहेत त्यामध्ये विज्ञानाचे आणि गणिताचे जे पदवीधर असायला हवेत त्याच्याऐवजी सामाजिक शास्त्राचेच जास्तीचे आहेत ते हलवणं आणि विज्ञानाचे गणिताचे या ठिकाणी भरणं आवश्यक आहे। त्याचबरोबर काही सामाजिक शास्त्राच्या शिक्षकांची या ठिकाणी बदलीही झालेली आहे, तरी हे ते इथंच चिकटून राहिलेले आहेत। प्रशासनानेही त्यांना ठेवलेलं आहे, तर त्यांची बदली जिथं त्यांना जागा असेल तिथं द्यावी आणि या ठिकाणचे गणित विज्ञानाचे शिक्षक प्राथमिक पदवीधर भरावेत ही गावकऱ्यांची इच्छा आहे। यासाठी अनेक वेळा शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, त्याचबरोबर प्रत्यक्ष माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनाही लेखी व तोंडी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि अनेक वेळा त्या ठिकाणी अन्नाचाही फोन करण्यात आलेला आहे। देतो घेतो भरतो, परंतु अद्याप कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे। माननीय शिक्षणाधिकाऱ्याची स्वतः या शाळेमध्ये भेटही झालेली आहे आणि त्याच्यामुळं गावकऱ्यांची एकच इच्छा आहे की सर्वात जास्त विद्यार्थी संख्या टिकून इथं आहे का आता आत्तापर्यंत शाळेची गुणवत्ता चांगली होती, अशी गुणवत्ता राहावी। गरिबाची शिक्षणाची सुविधा जर कुठं असेल तर जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे आणि ती अशीच राहावी। नसता संस्थेमध्ये किती डोनेशन फी द्यावी लागते, सामान्य गरीब माणसं, शेतकरी वर्गातील मुलं त्या ठिकाणी ते ठेवू शकत नाहीत, पाठवू शकत नाहीत। म्हणून ही शाळा टिकणं काळाची गरज आहे आणि ती टिकवायची असेल तर प्रशासनानं याच्यामध्ये हातभार लावायला पाहिजे, वेळेवर भरण्यात आलेले पाहिजेत ही लोकांची अपेक्षा आहे। संख्या या शाळेमध्ये 650च्या जवळपास आहे आणि या विद्यार्थ्याच्या संख्येच्या प्रमाणात जे संच मान्यता आहे त्या संच मान्यतेच्या प्रमाणात शिक्षकाची आवश्यकता आहे। जास्त आपण मागितलं तरी सरकार काय देत नसतं। संच मान्यतेप्रमाणे पदं भरावेत आणि त्याचबरोबर प्राथमिक पदवीधर जे आहे ते विषयानुसार भरावेत हीच लोकांची अपेक्षा आहे। शिक्षक नाहीत ही महत्त्वाची मागणी। त्याचबरोबर या ठिकाणी समाजशास्त्राचे जे असतीचे पदवीधर आहेत त्यांना हलवून आमच्या शाळेला गणित विज्ञानाचे पदवीधर द्यावेत ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे। पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, शिक्षक देत नाहीत, दर्जेदार अधिकारी या ठिकाणी येऊन हा प्रश्न सोडत नाहीत, तोपर्यंत लोकांची ही मागणी असेल। आज पहिलीचा प्रवेश सोहळा असतो जिल्हा परिषद शाळेचा। कुणीतरी प्रतिष्ठित अधिकारी येणार असं कळलं आम्हाला, पण कुणीच आलेलं नाही आणि आम्ही लेखी निवेदनाद्वारे प्रत्येक विभागाला आम्ही शाळा बंदचं निवेदन दिलं, तरीही आज कुणीपर्यंत अद्यापपर्यंत तरी कुणी अधिकारी फिरकले सुद्धा नाहीत आमच्याकडं आणि यामुळे आम्ही शाळा बंद केलेली आहे। सकाळपासून माननीय गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी माननीय शिवसाहेब यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत, तरी कुणाचाच फोन लागत नाहीत। आज पहिल्या दिवशी एवढा राज्यभरात सन्मान सोहळा पहिली प्रवेशाचा केला जातो, तरी कोणत्याही अधिकाऱ्यांचे फोन लागत नाही आहेत। गट शिक्षण आम्हाला गणित आणि विज्ञान या 2 विषयाकरता अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत। या 2 विषयाकरता आम्हाला तातडीने या 2 विषयाकरता शिक्षक पाहिजेत आम्हाला। तुम्हाला विज्ञान आणि गणित या विषयाचे शिक्षक नाही दिले तर आम्ही 2 दिवसात माननीय शिवसाहेबांच्या दालनात आमची शाळा घेऊन जाऊ आणि ग्रामस्थासह तिथं जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही मुंबईला सुद्धा मंत्रालयात आम्ही आमचे मुलं आणि आम्ही पालक मंत्रालयात सुद्धा जाण्याला जाऊ शकतो। अक्षरा माधव वळगटे, मी इयत्ता 9वीमध्ये आहे। माझ्या शाळेचे नाव PMC जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे। आम्ही पहिल्याच दिवशी लिंबाखाली बसलो कारण की आमच्या शाळेत मॅथ आणि सायन्सला पुरेसे शिक्षक नव्हते, त्यामुळे आम्हाला आज शाळेच्या बाहेर बसण्याची वेळ आलेली आहे। शासनाकडे एवढीच मागणी आहे, आम्हाला मॅथ आणि सायन्सला पुरेसे शिक्षक द्यावे।